श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक असा गोप्यस्फोट मी करणार आहे. कारण गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरावर, तुमच्या कमाईवर, तुमच्या नशिबावर ज्याने काळा पडदा टाकलाय, तुमच्या घरातील सुख शांती बरकत ज्यामुळे पूर्णपणे नष्ट झाली होती, आज त्या नराधमाचा बुरखा टाराटारा फाटणार आहे. तुम्ही दिवसरात्र घाम गाळता, प्रामाणिकपणे कष्ट करता, पण शेवटी हातात काहीच उरत नाही. ऐनवेळी बनलेलं काम का बिघडतं, घरात सतत आजारपण, पैशाची चणचण का राहते, याचं उत्तर तुमच्या ग्रहात नाही तर तुमच्या घरात लपलेलं आहे मित्रांनो. तुमच्याच अत्यंत जवळच्या, तुमच्या ताटात खाणाऱ्या एका नातेवाईकानं तुमचं संपूर्ण घर, कौटुंबिक सुख आणि लक्ष्मी सुद्धा तंत्रमंत्राने कायमची बांधून ठेवली आहे. तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमचे वाटोळे करत होता आणि तुम्ही मात्र त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून बसला होतात. पण आता बास झाले मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये, या भविष्यवाणीत मी त्या गद्दार व्यक्तीचे थेट नाव आणि त्याची संपूर्ण ओळख उघड करणार आहे, ज्याने तुमच्या घरावर काय आणि कसे बांधून ठेवलंय ते उघड्या डोळ्यांनी पहा. जर आज तुम्ही सावध झाला नाहीत आणि हे नाव जाणून घेतलं नाही तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी आणखी भयानक ठरू शकतो. तो शत्रू कोण आहे मित्रांनो, त्याच्या नावाचे अक्षर काय आहेत, हे तुम्हाला आजच जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्यावर गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेलं आर्थिक आणि कौटुंबिक संकट हे केवळ निव्वळ योगायोग नाहीत, तर तुमचे वाईट नशीब तर नक्कीच नाही, तर तुमच्या स्वतःच्या जवळच्या, ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, अशा एका नातेवाईकानं तुमची प्रगती, तुमची बरकत, पैसा सर्वपणे पूर्णपणे बांधून ठेवलाय. तुम्ही दिवसरात्र अतोनात मेहनत करता, घाम गाळता, पण जेव्हा यशाचं आणि मोबदल्याचं फळ मिळण्याची वेळ येते तेव्हा ऐनवेळी पूर्ण बनलेला खेळ सुद्धा पार बिघडून जातो. अचानक असं काय होतं की हातात आलेला घास निसटतो, कधी विचार केलाय का? तर वृश्चिक राशीचा जातकानं तुमच्या घरात अचानक आलेला पैसा कुठे निघून जातो हे तुम्हाला समजत नसेल. महिन्यातून हजारो लाखो रुपये कमवून शेवटी खिशात किंवा बँक खात्यात शून्यच उरतात. तुम्ही किती वाचवण्याचा प्रयत्न केला तरी अचानक असा काही विचित्र खर्च समोर येतो की कष्टाची संपूर्ण जमापुंजी एका रात्रीत रिकामी होते. तुमच्या आसपासचे लोक, जे तुमच्यापेक्षा खूप मेहनत करतात, ते आज गाडी बंगला बांधत आहेत मित्रांनो, आणि तुम्ही मात्र दिवसेंदिवस कर्जाच्या आणि चिंतेच्या दलदलीत खोलवर रुतत चालला आहात. वृश्चिक राशीच्या जातकानं ही अडचण फक्त पैशापुरती मर्यादित राहिली नसून आता ती तुमच्या शरीरावर आणि मानवी ऊर्जेवर सुद्धा हवी होऊ लागली आहे. दररोज संध्याकाळी झाली की विनाकारण डोकं जड व्हायला लागतं, छातीवर कसले तरी अनामिक दडपण येतं किंवा सतत घरात चिडचिड होते. हे तुमच्यासोबत का घडतं, तर सर्वात भयानक गोष्ट म्हणजे रात्री 12 ते 3 या दरम्यान अचानक डोळा सुद्धा उघडतो, मनात भयानक विचार येतो, शांतपणे झोप सुद्धा लागत नाही. ही सामान्य थकव्याची लक्षणे नाहीत मित्रांनो, तर तुमच्या घरातील सुख शांती हिरावून घेण्यासाठी मारलेली एक भयानक अशी वाईट नजर आहे. वृश्चिक राशीच्या जातकानं तुमच्या कुटुंबातही आता त्याचे दुष्परिणाम स्पष्ट दिसू लागलेत. ज्या घरात पूर्वी हसून खेळून वातावरण असायचे, तेथे आता किरकोळ कारणावरून भयानक वादविवाद होतात, तणावात निर्माण होतो, नवरा बायकोमध्ये दुरावा वाढतो, घरातील मुलांचे वारंवार आजारी पडणे किंवा दवाखान्याचा खर्च अचानक वाढणे, यामागे एक मोठी नकारात्मक शक्ती कार्यरत आहे. तुमचा स्वतःचाच एक असा व्यक्ती आहे जो तुमच्या तोंडावर तर गोड बोलतो, तुमच्या घरात येतो, पण पाठीमागे तुमच्या घरातील कुलदेवतेचा आणि इष्टदेवतेचा आशीर्वाद रोखण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर करतोय. वृश्चिक राशीच्या जातकानं ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ तुमच्यासाठी व तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणखी एक भयानक मानसिक त्रास देणारा ठरेल. पण घाबरून जाण्याची किंवा धीर सोडण्याचे अजिबात कारण नाही मित्रांनो, कारण ज्या शत्रूने तुमच्यावर करणी केली त्याला उघड करण्याची आणि तुमच्यावर हा संपूर्ण काळा प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्याची एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली गुप्त गुरुकिल्ली आहे. ती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ती काळी साखळी कायमची कशी तोडायची, त्या शत्रूला कसे ओळखायचे, हेच मी तुम्हाला पुढे अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वृश्चिक राशीच्या जातकानं ग्रहाची सध्याची क्लिष्ट स्थिती आणि तुमच्या राशीचा जो स्वामी मंगळ आहे, ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा राजकीय आणि भावनिक खेळ खेळला जातो. वृश्चिक राशी ही जलतत्वाची अत्यंत संवेदनशील राशी असल्यामुळे तुमचा निष्पापपणा आणि मदतीचा गैरफायदा तुमच्याच वर्तुळातील जवळचे नातेवाईक लोक, भावकीतले लोक घेत असतात.
तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्याच्या संकट काळात धावून गेलात, त्याने तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. हे लोक तुमच्या समोर तुमच्या यशाचं कौतुक करतात, पण पाठीमागे मात्र तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी वाईट कारस्थाने करत असतात. वृश्चिक राशीच्या जातकानो, ग्रहाचा आणि रासूस्वामी मंगळदेवाचा स्पष्ट इशारा आहे मित्रांनो, की या क्षणापासून तुम्हाला एक गुप्त गोष्टीवर पूर्णपणे पडदा टाकावा लागेल. तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कुठे गुंतवणूक करणार आहात, कोणती गाडी घेणार आहात, जमीन खरेदी करणार आहात किंवा तुमच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, याचा ढिंडोरा पिटवणे ताबडतोब आजपासूनच बंद करा. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या कमाईच्या गोष्टी या कपटी नातेवाईक आणि मित्रासमोर उघड करतात, तेव्हा तुमच्या कामात मोठा अडथळा आलेला आहे मित्रांनो. जर तुम्ही आता गुप्त राहायला शिकला नाही, तर हातात आलेली मोठी संधी सुद्धा क्षणार्धात नष्ट होईल. वृश्चिक राशीच्या जातकानो, तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या, करणी करणाऱ्या त्या गुप्त शत्रूची ओळख पटवणे अत्यंत सोपे आहे. मित्रांनो, त्याचं नाव सांगणार आहे. तुमच्या अवतीभोवती जी अशी व्यक्ती आहे, जी तुमच्या घरात वारंवार कोणत्याही ठोस कारणाशिवाय येते, तुमच्याशी अति गोड बोलते आणि घरात आल्या आल्या इकडे तिकडे संशयास्पद नजरेने पाहते किंवा तुम्हाला काही खाऊ पिऊ घालण्याचा हट्टहास सुद्धा करते, तीच व्यक्ती या सर्व प्रकारामागे आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, विशेषतः मिथुन आणि कुंभ राशीच्या व्यक्तीपासून ज्याच्या नावामध्ये ये, यन, फी आणि यश या अक्षराचा संबंध येतो, त्यांच्यापासून अत्यंत सावध राहा. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर मित्र बनून फिरते, पण मनातून तुमच्या मत्सरतेने जळत असते. हो मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकानो, येत्या काही दिवसात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची, कडक नियम पाळण्याची अत्यंत गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत घरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने आपले अन्नपदार्थ, गोड पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा. कोणीही दिले तरी. याशिवाय कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला, मित्राला मोठा आर्थिक व्यवहार किंवा उधार पैसे देणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. जर तुम्ही या 24-48 तासात भावनिक होऊन कोणाला मदत जरी केली, तर तुमचे पैसे कायमचे अडकून पडतील. समोरची व्यक्ती तुमच्या विरुद्ध उभी ठाकेल, ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्या. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो, आतापर्यंत तुम्ही खूप सोसलंय, प्रत्येकाचं भलं केलंय, प्रत्येकाचा स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली आहे मित्रांनो. पण आता वेळ आली आहे थोडे व्यावहारिक आणि स्वतःच्या हितासाठी स्वार्थी बनण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल, तेव्हाच ही वाईट लोक तुमच्यावर हावी होणे बंद करतील. या सर्व त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आणि शत्रूचा नायनाट करण्यासाठी, तुमच्या घरावर असलेली ती काळी साखळी एका रात्रीत तोडून टाकण्यासाठी तो सर्वात अमोघ आणि शक्तिशाली उपाय करायचा आहे. तो अत्यंत लक्षात घेऊन, लक्ष देऊन, कान देऊन ऐका मित्रांनो. आता मी तुम्हाला उघड करणार आहे तो उपाय. तर आता इथपर्यंत आलाच आहात, तर वृश्चिक राशीच्या जातकानो, तुमच्यावर केलेली सर्व प्रकारची जी करणी आहे, वाईट नजर आहे, तंत्रमंत्राची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा व सिद्ध उपाय तुम्हाला करायचा आहे. घरातील वाईट नजर आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी एका लिंबूचे 4 तुकडे करून ते घराच्या चारही कोपऱ्यात ठेवा मित्रांनो, मुख्य घराच्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुख्य दरवाजाबाहेर फेकून द्या. सोबतच रोज संध्याकाळी घरात कापूर व लवंग जाळा. मंगळदेव आणि हनुमानजीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहील आणि सर्व अडथळे सुद्धा दूर होतील. त्यासोबतच मित्रांनो, एक साधा दिसणारा उपाय देखील तुमच्या घराभोवती एक सुरक्षेचे कवच करेल. जसं की घरातील वातावरण एका रात्रीत सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू लागेल, आजारपण कमी होतील, रोखलेल्या पैशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल. त्यासाठी मित्रांनो, हा देखील उपाय करा की कापूर आणि लवंगाचा धूर घरातील उरली नकारात्मकता ऊर्जा सुद्धा खेचून घेत असतो. त्यामुळे त्याचा धूर घरामध्ये रोज संध्याकाळी करत जा. या उपायामुळे तुमच्या कुलदेवतेचा आणि इष्टदेवतेचा आशीर्वाद सुद्धा पुन्हा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमचा जो स्वामी मंगळदेव आहे, त्यांच्या कृपेने तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. वृश्चिक राशीच्या जातकांना लक्षात ठेवा, हा उपाय करताना पूर्णपणे गुप्तता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, एवढंच लक्षात ठेवा. या उपायाबद्दल कोणत्याही बाहेरील किंवा संशयास्पद व्यक्तीला आधीच काही सांगू नका. जर तुमच्या आयुष्यात अत्यंत बिकट समस्या असेल, कर्जरी बाजारीपणा वाढला असेल किंवा कौटुंबिक वाद विकोपाला गेला असेल, तर अजिबात घाबरू नका. तुमच्यावर स्वामीजींची, हनुमानजींची आणि मंगळदेवाची कृपा सदैव राहील. सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी आणि सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय हनुमान, जय श्री गणेशाय नमः असं नक्की लिहा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यावर
मंगळदेवाचा आणि हनुमानजीचा आशीर्वाद सदैव राहील.